हॅलो. तर मॉर्निंगला जो व्हिडिओ टाकला तो खूप छान झालेला आहे. मला खूप जणांचे DM पण आले आणि सगळ्यांनी बघितला आणि खूप छान बोलत होते की मस्त स्टार्ट केलं आहे, म्हणून मला खूप भारी वाटलं ते सगळं ऐकून. आणि आत्ता जसं सकाळचा व्हिडिओ टाकला, आता डेली ब्लॉग येणार आहे आपले चॅनलला. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आत्ता चाललो आहे मंदिरावर. असंच यार, पावसामुळं ना घरी राहिलो ना नुसतं झोप येते. काय करायचं काहीच कळत नाही आहे. झोप येते नुसतं आणि खायचं झोपायचं, बस तेच बोर वाटतं. मग काहीच काम करण्याची इच्छा होत नाही. म्हणून वाटलं की जावं, थोडं दर्शन वगैरे घ्यायचं बाप्पांचं असं म्हणून. फायनली आज बाप्पांच्या आशीर्वादाने आपले डेली ब्लॉग सुरू झालेले आहे. थँक्यू बाप्पा. तर दर्शन झालेलं आहे. बाप्पांना काही सिक्रेट गोष्टी सांगितलेल्या आहे मी, जसं तुम्ही पण सांगतात म्हणून. आणि त्यांच्या आशीर्वादाने आता नवीन स्टार्टिंग होते आपल्या चॅनलवर. खूप मजा येणार आहे. आणि ना मी एका गोष्टीचा विचार करत होती की मला ना आता खूप, आज मी जो व्हिडिओ टाकला मला खूप विचार येत होता की भाई मी हे आधी का नाही केलं. कारण मला ना फिरायला खूप जास्त आवडतं. मी खूप जास्त फिरते, नवीन नवीन ठिकाणी जात असते, नवीन लोकांना भेटत असते, खूप सारे कामं, इव्हेंट्स ते या गोष्टी. तर मी आधी का नाही केलं हे. प्लीज तुमच्यासोबत असं व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला सांगते की काहीही स्टार्ट करण्याचं असेल डोक्यात की असं असं करायचं आहे म्हणून, तर प्लीज काहीच नाही विचार करता, काहीच विचार न करता सुरू करून द्या. त्यात तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि कारण माझ्यासोबत झालं, पण मी आता टाईम वाया घालणार नाही आहे. मी जे आधी केलं नाही ते आता करणार आहे. आणि ना एक मोगऱ्यावाले मावशी येतात तिकडं, आजी आज नाही आहे, त्यांच्याशी भेटवणार आहे मी तुम्हाला. त्या आजी म्हणजे मी जेव्हा पण गेटच्या बाहेर पडते ना तेव्हा त्या आजी दिसतात मला, मस्त स्माईल देतात, खूप छान आहे. त्यांच्याशी पण भेटवणार आहे फायनली. चलो आता, आज पाऊस नाही आहे म्हणून कुठेतरी फिरायला जायचं असं प्लॅन ठरलेलं आहे. माझी फ्रेंड आहे माझ्यासोबत हॉस्टेलची, तर बघू कुठं जायचं ठरतं आमचं, आम्ही कुठे जातो म्हणून. आता आम्ही जातो आहे दादरला. तिकडं सहज थोडं सामान घ्यायचं आणि सहज फिरून येतो. आज पाऊस नाही आहे तर असं रोज घरातच म्हणजे रूमलाच बसावं लागतं, वाट बघावी लागते पाऊस बंद कधी होणार म्हणून, बाहेर जायचं म्हणून. आज शक्य झालं आहे ते, काय माहिती बाप्पांची कृपा. आणि आता माझी फ्रेंड छत्री विसरलो होतो आम्ही, ती घ्यायला गेली म्हणजे. आता वेट करायचं मला कधी येते. पाऊस ना बरोबर माझ्या लाईफसारखा आहे, कधी चांगला पडतो, कधी थांबून जातो, अशा गोष्टी सुरू आहे. तर माझी फ्रेंड काहीतरी घेते आहे सामान वगैरे, तर आम्ही त्याच्यासाठी आलो. हॅलो. तर आम्ही फिक्स केलेलं आहे की दादरला जायचं आज म्हणून. मला दादरवरून आठवलं की मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकला होता बंजारामध्ये, आणि तो व्हिडिओवर इतकी कमेंट्स आले आहे कारण मी बंजारा भाषा बोलत होती त्या व्हिडिओमध्ये. तर मला खूप जास्त कमेंट्स वगैरे आलेले. आणि आम्ही परत आज दादर मार्केटला जातो आहे, तिथं स्वामीनारायणचं मंदिर आहे, त्या मंदिरला जातो आहे. गाईस फायनली हो नाही म्हणता आम्ही पोचलो आहे दादरच्या स्वामीनारायण मंदिरला. तर मध्ये आम्हाला फोटोज व्हिडिओज काढू देतील की नाही हे माहीत नाही, बघू आता. तर हो तर आमचं दर्शन झालेलं आहे. छान वाटतं इथे बसून असं निवांत, आणि एक वेगळी एनर्जी येते डोक्यात, म्हणजे असं सगळं काही विसरून जातं.
जातात आपण इथे काहीच नाही आहे डोक्यात आणि एकदम फ्रेश वाटतं. तुम्ही सुद्धा ट्राय करा की शांत ठिकाणी मंदिरावर जायचं, बसायचं, खूप छान वाटेल तुम्हाला. पण मला ही सवय आधीपासूनच आहे की जेव्हा काहीच कळत नाही किंवा चिडचिड होते आणि असं पण मंदिरात जाऊन शांततेत बसणं पाहिजे. हॅलो. और किती गोष्टी शेअर करायच्या गॉडला आणि किती नाही हे सुद्धा कधी कळत नाही. कधीतरी वाटतं सगळंच काही काढून द्यायचं त्यांच्यासमोर आणि कधीतरी वाटतं की जे कामाचं आहे तेवढंच सांगू म्हणून. पण त्यांना माहिती आहे की न सांगता राहणार नाही आहे म्हणून जेवढं पण सिक्रेट काहीतरी लपवून ठेवलं ते सगळंच निघून जातं त्यांच्यासमोर. तर फायनली हॉस्टेलला आली आहे मी आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.